नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन हा महिपतच्या घरी गेलेला आहे आणि अर्जुनने साक्षीला तिथे मॅनिप्युलेट केलेला आहे. तेव्हा साक्षी स्वतःहून ते लॉकेट आणून महिपतला दाखवत आहे आणि मग ते लॉकेट दाखवल्यानंतर साक्षी अर्जुनला सांगत आहे की हे जे पेंडंट आहे ते माझ्या आईनं मी जन्माच्या वेळेस केलेलं होतं आणि त्यानंतर ते माझ्याकडून तुटलेलं आहे. तर अर्जुन तिला मॅनिप्युलेट करतो आणि म्हणतो की तुटलेलं जरी असलं तरीही आईचा आशीर्वाद आहे तर तो तुझ्याजवळ ठेव, कारण हा 1 महिना तुझ्यासाठी खूप कठीण आहे. त्याचबरोबर अर्जुनला महिपतच्या घरी प्रिया दिसते आणि अर्जुन जो आहे तो त्या क्षणी प्रियाचा व्हिडिओ काढत आहे, कारण तो एक पुरावा आहे. जरीही महिपत आणि त्याचबरोबर साक्षी यांच्याबरोबर प्रियाचं रिलेशन असलं तरीही प्रिया मात्र ते नाही असंच प्रत्येक वेळेस सांगत असते. पण आज अर्जुनने एक मोठा पुरावा मिळवलेला आहे आणि त्यामुळं हे स्पष्ट झालेलं आहे की प्रिया ही महिपतची माणूस आहे आणि तिने पैशांसाठी साक्ष देते. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे आणि कोर्टात जो धमाका होणार आहे तो वेगळाच असणार आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात. सायली निघत असते आणि त्याच वेळी प्रियाची वेगळीच नाटकं सुरू होतात की तू हुंडरायला बाहेर जातेस, काही गरज नाहीये तू बाहेर जायची, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, मी बाहेर हुंडरायला वगैरे कुठे जात नाहीये, तर कामासाठी जाते. तेव्हा प्रिया शांत बसत नाही, पूर्णाजीच्या मनात विष कालवण्याचं काम करते आणि म्हणू लागते की बघितलं ना, ही आजकाल उलट उत्तर पण द्यायला लागलेली आहे, हे मुद्दाम करते. असं सगळं बोलणं प्रिया इकडे सगळ्यांना सांगत असते. पण प्रियाच्या या कोणत्याच बोलण्याकडे लक्ष दिलं जात नाही आणि सायलीला अर्जुन म्हणतो की झाले का सायली, चल लवकर, असं म्हणत अर्जुन जो आहे तो सायलीला घेऊन जात आहे. इकडे प्रिया म्हणते की आता यांचा कोणाचाच जर मला फायदा झाला नाहीये, यांच्या कोणामुळे जर सायली थांबली नसेल तर मलाच आता त्यांच्या मागे गेलं पाहिजे. तेव्हा प्रिया म्हणते मलाही एका माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे. तेवढ्यातच सगळे घरातले तिच्याकडे पाहत असतात आणि अश्विन तिथे येतो आणि अश्विन म्हणतो की तन्वी चल, अगं माझ्या मित्राच्या घरी आपल्याला बोलवलेलं आहे, वास्तुशांतीची पूजा आहे आणि जोडीने बोलवलेलं आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, मला नाही जमणार, मला माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे. त्यावरती अश्विन म्हणत असतो की चल ना. तेव्हा मात्र इकडे लगेचच बोलायला सुरुवात करतात ते म्हणजे प्रताप बोलतो की नाही काय ग, म्हणजे तुझ्या मैत्रिणीकडे जाण्यापेक्षा त्याच्या मित्राच्या घरी वास्तुशांतीची जी पूजा आहे तिथं जाणं महत्वाचं आहे, ते तुला महत्वाचं नाहीये वाटत, तुला तुझ्या मैत्रिणीकडे जाणं महत्वाचं वाटतंय, असं म्हणत प्रताप जे आहे ते प्रियाची वाट लावायला सुरुवात करतात. आता प्रियाकडे ऑप्शनच नसतो, आता काही कारण ती सांगू शकत नाहीये आणि मग प्रिया जी आहे ती अश्विन सोबत पूजेला जायला निघते. खरं तर तिला सायली आणि अर्जुनच्या मागावर जायचं असतं, पण या सगळ्या गोष्टी ती करू शकत नाही. इकडे पूर्णाजी त्याचबरोबर घरातले सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात. म्हणजे जी प्रिया सांगत होती की सायली अशी वागते, सायली तशी वागते, पण तीच प्रिया जी आहे ती आता स्वतःहून घराच्या बाहेर जाते, तेव्हा मात्र हुंडरणं होत नाही. एकतर घरातल्या कोणत्याही कामाला ती हात लावत नाही आणि वरून तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात, हे मात्र घरात सगळ्यांनाच माहिती असतं. इकडे आता प्रिया आणि त्याचबरोबर अश्विन दोघंही जाऊन येतात आणि त्यासोबतच त्यांच्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती अश्विनला म्हणते की मला एका मैत्रिणीकडे जायचंय. अश्विन म्हणतो की चल तुला मी ड्रॉप करतो. प्रिया मात्र वसकून अश्विनच्या अंगावर येते आणि म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, मला जायचंय आणि माझी मी जाईल, कारण तुझी हॉस्पिटलची कामं तुझी तू कर ना, तुला हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. पुन्हा लगेच मॅनेज करते आणि म्हणते की अरे कसं आहे माहितीये का, माझ्यासाठी माझ्या नवऱ्याचं क्लिनिक, त्याचं डॉक्टर की हे महत्वाचे आहे, म्हणून मी हे सगळं सांगत आहे, असं ती अश्विनला सांगू लागते. त्याचबरोबर इकडे अश्विनला जेव्हा ती हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणतो की ठीक आहे, पण त्यालाही कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणून ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. तेव्हा मात्र इकडे अश्विन आणि प्रिया दोघंही म्हणतात की ठीक आहे आणि प्रिया मग जायला निघते. अश्विन पण तसाच निघून जातो. प्रियाची ही जी नाटकं चाललेली असतात ती नाटकं मात्र इकडे प्रियाला वाटत असतं की कोणाला कळणार नाहीयेत, आपण कसंही वागलो, काहीही केलं तरीही आपण या सगळ्यामध्ये अगदी सुखरूपपणे राहू, पण असं काहीही होत नसतं. इकडे चैतन्य आणि सायली हे दोघंही विचार करत असतात. चैतन्य म्हणत असतो की काळजी करू नका सायली बहिणी, अर्जुन आहे, होईल व्यवस्थित, काळजी करायची गरज नाही.
सगळं साहित्य व्यवस्थित आणलंय का, या सगळ्या गोष्टींचं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि ज्यावेळेस अर्जुन बाहेर येतो तेव्हा सायली आणि चैतन्य दोघंही पाहतच राहतात. कारण अर्जुन जो दिसत असतो तो खूपच जबरदस्त असा दिसत असतो. तो जराही ओळखू येत नसतो. जराही अर्जुनकडे बघून वाटत नसतं की अर्जुनने असं काहीतरी वेश केलेला आहे. आणि मग सगळेजण त्याच्याकडे पाहत राहतात. त्यासोबतच अर्जुन समोर आल्यानंतर मात्र इथे चैतन्य म्हणू लागतो की अर्जुन खरंच तू ओळखूच येत नाहीये, म्हणजे इतका भारी दिसतोय ना, विचारच करू शकत नाहीये, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सायलीही म्हणत असते की खरंच खरंच चैतन्य भाऊजी, मला खरं सांगा ना, म्हणजे हे ओळखू येत नाहीयेत ना, हे बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र चैतन्य सांगत असतो की नाही नाही वहिनी, अजिबात तो ओळखू येत नाहीये, असं स्पष्टपणे चैतन्य सांगतो. तेव्हा सायली जी आहे ती अर्जुनची दाढी वगैरे ओढून पाहते, म्हणजे निघते का, नक्की काही प्रॉब्लेम तर होणार नाहीये ना, हे सगळं सायलीचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे ना. तेव्हा सायली म्हणत असते की हो. आणि मग आता सगळे जायला निघतात. कारण सायलीला काळजी वाटत असते तिथे गेल्यानंतर सगळं व्यवस्थित होणार आहे ना, काही प्रॉब्लेम तर येणार नाहीये ना, या सगळ्या गोष्टींचा विचार सायली करत असते. इकडे महिपतच्या घरी पूजा सुरू असते. गुरुजी आलेले असतात आणि सगळी पूजा ही सुरू झालेली असते. प्रिया तिथं पोहोचते, म्हणजे अर्जुनच्या आधी प्रिया तिथं पोहोचलेली आहे. प्रिया दारातच असते आणि म्हणते की आज साक्षीच्या घरी वेगळं काय आहे का, कदाचित मला असं वाटतंय की साक्षीच्या आईचं श्राद्ध वगैरे दिसतंय, असं प्रिया बोलू लागते. आणि प्रिया जी आहे ती आतमध्ये येते आणि मग तिथे गुपचूप साक्षी आणि महिपतच्या सोबत मागे बसते. कारण ती पूजा जी आहे ज्या पद्धतीने सुरू झालेली आहे तेव्हा तिथं डिस्टर्बन्स करणं हे चुकीचं आहे, हे मात्र प्रियाला चांगलंच माहिती आहे. आणि जर प्रियाने जर काही गोंधळ घातला तर महिपत तिला सोडणार नाही, हेही तिला माहिती आहे. त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य हे पोहोचलेले असतात. मग सायली म्हणत असते की मला बोलून दाखवा बरं, तुझी आई स्वर्गवासी गेलेली आहे आणि तिचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. तेव्हा अर्जुनला मात्र तो स्वर्गवासी आणि ते शब्द जे आहेत ना ते अजिबात बोलता येत नाहीत, कारण त्याला त्या शब्दांमुळं तो अडखळत असतो. तेव्हा चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, त्याची अजिबात गरज नाहीये. का माहितीये का, साक्षीला माहिती आहे ना तिची आई स्वर्गवासी गेली ती, मग कशाला आपण पुन्हा तेच बोलायचं आहे, असं म्हणत चैतन्य सायलीला म्हणतो की ठीक आहे अर्जुन, तू बोल, तुला जे वाटतंय ना ते बोल, असं चैतन्य तिथे सांगू लागतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे. सायली म्हणते सगळं व्यवस्थित मॅनेज होईल ना, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे दोघंही सांगत असतात की हो, सगळं व्यवस्थित होईल, काळजी करायची गरज नाही, असं दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. इकडे प्रियाला अश्विनचा फोन आलेला असतो. प्रिया तिथेच मूर्खासारखी फोनवर बोलत असते. तेव्हा मात्र साक्षी जी आहे ती रागाने प्रियाकडे पाहू लागते आणि प्रियाला म्हणत असते की तुला कळतंय का तुझं काय चाललंय ते, बंद कर तुझी नाटकं, असं म्हणत तिला सांगते की तू जा इथून. तेव्हा साक्षीने सांगितल्यामुळं आता प्रियाला तिथून उठून जाणं गरजेचंच असतं, कारण एकतर पूजा सुरू आहे आणि तिथं फोनवर बोलत बसली. या गोष्टी काही साक्षीला आवडलेल्या नसतात. मग प्रियाला ती तिथून उठून घालवते. त्यासोबतच साक्षी जी आहे ती तिथं बोलत असते. आणि मग इकडे अर्जुन तेवढ्यात आलेला दिसतो. साक्षीचं लक्ष जातं, अर्जुन दारात आहे. मग साक्षी उठून जाते. तुम्ही कोण, असं विचारते. तर अर्जुन सांगत असतो की मी पहिल्यांदाच इथे आलेलो आहे, मी पनवेलमध्ये यादी कधी नव्हतो, म्हणजे साक्षीचंही बोलणं तेच असतं की मी तुम्हाला यादी पाहिलेलं नाही. त्यावेळेस अर्जुन तिथं सांगतो की हो, मी पहिल्यांदाच पनवेलमध्ये आलेलो आहे, माझी हिमालयात पूजा वगैरे सुरू असते, मी तिकडं असतो, तपश्चर्या करत असतो, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा साक्षी तिथे येते आणि म्हणते की या. महिपत पण सांगतो कारण आज एक चांगला दिवस आहे आणि बाबा इथं आलेले आहेत, तर त्यांना आत बोलव, त्यांना दूध आणि केळी दे, असं महिपत सांगत असतो. मग सायली इकडे साक्षी जी आहे ती अर्जुनला आत बोलवते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणू लागतो की या घरावरती संकट आलेलं आहे. तेव्हा साक्षी म्हणत असते की हो, गेले बरेच दिवस आमच्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं आहे, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे साक्षी बोलत असते. साक्षीचं जे म्हणणं असतं त्यानुसार एवढं मोठं संकट या घरावरती आलेलं आहे आणि ते जे संकट आहे ते खूप मोठं आहे, या घरावरती ते संकट घोंगावत आहे आणि त्या संकटामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो, असं इकडे अर्जुन सांगत असतो.
त्यावेळेस साक्षी म्हणत असते की हो. अर्जुन म्हणतो आत्ता नाही, गेली 2 वर्ष झालं या घरावरती संकट आलेलं आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की हो, अगदी बरोबर आहे, पण गुरुजींना कसं कळलं की गेली वर्ष या घरावरती संकट आहे? महिपत ही बोलत असतो. महिपत म्हणत असतो गुरुजींना आत घे, पण गुरुजी काही ऐकायला तयार नसतात. गुरुजी आत येत नसतात. तेव्हा महिपत म्हणतो मी येऊ का? तेव्हा अर्जुन सांगू लागतो की नाही, कसं माहितीये का, तुम्ही पूजा करताय, पूजा करताना उठू नये ना, असं अर्जुन तिथं महिपतला सांगतो. महिपत मात्र शांतपणे बसतो, कारण आता गुरुजींनी सांगितलंय ना स्वतः. त्यामुळे महिपत तिथे तसाच बसून राहतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली चैतन्य दोघंही आत बसलेले असतात बाहेर. सायली म्हणत असते की मला ना चैतन्य भाऊजी खूप काळजी वाटते, सगळं होईल ना हो व्यवस्थित, काही प्रॉब्लेम येणार नाहीये ना? तेव्हा चैतन्य म्हणत असतो की नाही येणार काही प्रॉब्लेम, अर्जुन करेल वहिनी सगळं व्यवस्थित, काळजी करू नका. तेव्हा सायली म्हणते की आत्ता माझ्या लक्षात येते, जेव्हा मी मास्क लावून आत गेलेले तेव्हा यांच्या जीवाची काय घालमेल झाली असेल ते आत्ता मला कळतंय, असं सायली चैतन्याला सांगत असते. मग आता गुरुजी आत आलेले असतात. गुरुजी जेव्हा आत आलेले आहेत तेव्हा मात्र इकडे साक्षी तिथं असते आणि मग प्रिया नेमकी उठून गेलेली असते. त्यामुळे अर्जुनने अजून तरी प्रियाला पाहिलेलं नसतं. साक्षीने आणून गुरुजींना दूध आणि केळ दिलेलं असतं, महिपतने सांगितलेलं असतं, त्या पद्धतीने ते काम सुरू असतं. पण गुरुजी म्हणतात की नाही, आत्ता मी काहीही घेऊ शकत नाही, या घरामध्ये वाईट शक्ती आहेत आणि निगेटिव्ह एनर्जी या घरामध्ये खूप आहे, असं गुरुजींना इकडे गुरुजी सांगत असतात. तेव्हा साक्षी म्हणत असते म्हणजे, तेवढ्यातच साक्षी म्हणत असते की म्हणजे, तेव्हा अर्जुन सांगू लागतो की आत्ता तुमच्या आईचं कार्य सुरू आहे आणि तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल. या वाईट काळामध्ये जर तुमच्या आईचा आशीर्वाद तुमच्यासोबत असेल तर तुमच्यावर कोणतंही संकट येणार नाही. तुमच्या आईची एखादी अशी वस्तू आहे का जी तुमच्याकडे आहे आणि तुमच्या आईनं स्पेशली ती तुमच्यासाठी बनवलेली आहे? तेव्हा मात्र साक्षी म्हणते की हो, एक पेंडंट होतं, ते पेंडंट आहे पण ते तुटलेलं आहे, असं साक्षीचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की काही हरकत नाहीये, जरी ते पेंडंट तुटलेलं असलं तरीही ते तुम्ही घाला, एवढं 1 महिनाभर ते गळ्यातनं काढू नका, ते पेंडंट तुमच्या गळ्यात राहू द्या, तरच हे सगळं तुमच्यावर आलेलं जे संकट आहे ते संकट दूर होणार आहे, असं अर्जुन साक्षीला सांगत असतो. त्यासोबतच साक्षी म्हणते मी आत्ता दाखवायला आणू का गुरुजी तुम्हाला? कारण एकतर साक्षी जी आहे ती बिचारी टेन्शनमध्ये आहे आणि आता तिला काहीतरी मार्ग मिळतोय या गोष्टीचा, तिला आनंद भेटत असतो. कारण साक्षी मनाने तशी वाईट नाहीये, ती क्रूर नाहीये, तिच्याकडनं चुकून ही गोष्ट घडलेली आहे आणि म्हणून तर तिला या सगळ्याचा एवढा त्रास होत असतो. कारण तिची इच्छा नव्हती विलासला मारायची, पण हे सगळं चुकून झालेलं आहे. आणि मग साक्षी आत जाते. तेवढ्यात अर्जुनचं लक्ष जातं. अर्जुन वरती पाहतो तर त्याला प्रिया दिसते. प्रिया तिथे फोनवरती बोलत असते. अर्जुन मात्र प्रियाचा व्हिडिओ काढतो आणि तेवढ्यात त्याला साक्षी येताना दिसते. मग अगदी 1-2 मिनिटाचा तरी अर्जुनला व्हिडिओ मिळालेला असतो. म्हणजे प्रिया हे महिपतच्या घरात आहे आणि आता केसच्या आधी सुद्धा आहे, हा पुरावा आता अर्जुनच्या हाती लागलेला असतो. अर्जुन जो आहे तो प्रियाकडे पाहत असतो आणि प्रिया जी आहे ती फोनवरती बोलत असते, तिचं फोनवरती बोलणं चाललेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की म्हणजे इथे आज साक्षीच्या आईचं पुण्यतिथी आहे, तर ही तन्वी इथं आलेली आहे, घरामध्ये एवढा तर कांगावा करत असते आणि आत्ता इथे येऊन थांबताना हिला लाज वाटत नाही, हे सगळं अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. साक्षी येते आणि ते तुटलेलं पेंडंट आणते आणि ते अर्जुनच्या हातात देते आणि सांगू लागते की हे पेंडंट, हे गुरुजी हे पेंडंट आहे आणि ते माझ्या आईनं माझ्यासाठी केलं होतं. अर्जुन म्हणतो की हो चालेल, हे पेंडंट आहे ते तुमच्या गळ्यात ठेवा, 1 महिनाभर त्याला काढू नका, कारण आत्ता हा 1 महिना तुमच्यासाठी खूप धोक्याचा आहे. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या घरामध्ये वाईट शक्तींचा वावर जास्त आहे. आणि जेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि प्रियाकडे पाहून तर अर्जुन स्पष्टपणे तेच बोलत असतो. अर्जुन ते पेंडंट साक्षीला गळ्यामध्ये घालायला सांगतो आणि सांगत असतो की हे तुमच्या जवळून अजिबात दूर ठेवू नका, काहीही झालं तरीही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि मग प्रिया जी आहे ती खाली येते आणि मग अर्जुनच्या लक्षात येतं, कारण आता प्रिया जर समोर आली तर आणखी काहीतरी गोंधळ होऊ शकतो. म्हणून अर्जुन आता तिथून साक्षीसोबत बोलतो आणि साक्षीला सांगत असतो की साक्षी म्हणत असते की माझी आई नाहीये माझ्यासोबत. तेव्हा अर्जुन म्हणतो की आई नसली म्हणून काय झालं, आईचा आशीर्वाद, आईचा मायेचा हात हा लेकराच्या डोक्यावरती कायमस्वरूपी असतो.
त्यामुळं काळजी करू नकोस, तुझी आई ही कायमस्वरूपी तुझ्या सोबत आहे, त्यामुळं तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची अजिबात गरज नाही, असं अर्जुनने स्पष्टपणे इकडं साक्षीला सांगितलेलं असतं. प्रिया मात्र येऊन पाहू लागते. म्हणजे तिची जी नजर आहे अगदी खोचक गोष्टी ती पाहत असते, त्या पद्धतीने ती अर्जुनकडे पाहत असते आणि साक्षीला विचारते कोण आहे. अर्जुन मात्र आता तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो. इकडे महिपतची ही पूजा होत आलेली असते, कारण एवढ्या सगळ्या लोकांना तोंड देणं साधी गोष्ट नाही हे अर्जुनच्याही लक्षात असतं. कारण अर्जुनच्या तोंडून जर चुकून इंग्लिश शब्द बाहेर पडला तर तो पकडला जाऊ शकतो, म्हणून अर्जुन जो आहे तो तिथून निघून जायला लागतो. त्यासोबतच इकडे प्रिया म्हणत असते की साक्षी कोण आहेत ग हे. तेव्हा साक्षी सांगते की अगं गुरुजी आहेत, भविष्य सांगतायत. प्रिया म्हणते की गुरुजी माझं पण भविष्य सांगा ना, माझ्या भविष्यात काय लिहिलेलं आहे प्लीज मला पण कळू द्या, असं सगळं गुरुजींचं म्हणणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे महिपत जो आहे तो म्हणत असतो की हा गुरुजी तुम्ही दूध केळ घेतलंच नाहीये. प्रिया समोर येते, अर्जुनशी बोलायला लागते. अर्जुन म्हणत असतो की मी आता इथे थांबू शकत नाही, या घरामध्ये वाईट शक्तींचा वावर खूप वाढलेला आहे, त्यामुळं मला इथून जावं लागणार आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी प्रिया जवळ येते. अर्जुनची थोडीशी मिशी सरकलेली असते. अर्जुनला कळत नसतं की हे सगळं काय होतंय, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत हे अर्जुनच्या लक्षातही आलेलं नसतं. परंतु अर्जुन तिथे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही मला इथून पहिलं निसटलं पाहिजे, हे अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि अर्जुन जो आहे तो तिथून निघायला लागलेला असतो. तेवढ्यातच प्रिया पाया पडते आणि म्हणू लागते की गुरुजी माझं भविष्य सांगा ना, माझ्या आयुष्यात काय अडथळे येणार आहेत का, नक्की काय प्रॉब्लेम आहे का माझ्या आयुष्यात, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो म्हणतो की वाईट शक्ती, या घरात मी आता क्षणभरही इथे थांबू शकत नाही. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की मला इथून गेलं पाहिजे, असं म्हणत अर्जुन निघून जाऊ लागतो. अर्जुनने साक्षीला सांगितलेलं असतं, साक्षी सोबत त्याने त्या गोष्टी बोललेल्या असतात. साक्षीला हे दाखवून दिलेलं असतं की काही असलं तरीही आता हा 1 महिना तुझ्यासाठी कठीण काळ आहे आणि त्यामुळं या कठीण काळामध्ये तुला सतर्क राहणं गरजेचं आहे. महिपत पण उठलेला असतो. महिपत म्हणत असतो की नाही, काहीतरी वेगळं घडलेलं आहे हे महिपतच्या लक्षात येतं. आणि प्रिया मात्र म्हणत असते की गुरुजी सांगा ना माझं भविष्य. इकडे गुरुजी म्हणतात की नाही, या घरामध्ये वाईट शक्ती वाढलेल्या आहेत, आता मी ते क्षणभरही थांबू शकत नाही. महिपत मात्र एकच म्हणत असतो की गुरुजी थांबा, तुम्ही दोतकेळही घेतलेला नाहीये, बोला तरी, असं महिपत सांगत असतो. परंतु तोपर्यंत अर्जुन दरवाजापर्यंत पोहोचलेला असतो. साक्षीला मात्र त्याने तेवढ्या वेळामध्ये भविष्य सांगितलेलं असतं. आणि महिपत हा विचारात पडलेला असतो, नक्की काय झालं असेल हा प्रश्न महिपतला सुद्धा पडलेला असतो. त्यासोबतच इकडे महिपत जो आहे तो पाहू लागतो अर्जुनशी बोलण्याचा, म्हणजे त्या गुरुजींशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण गुरुजी मात्र निघून गेलेले असतात. आणि इकडे गुरुजींना प्रश्न विचारायचे असतात, नक्की काय झालंय या सगळ्या गोष्टी विचारायच्या असतात. प्रिया मात्र हिरमुसला तोंड करून पाहत बसते, कारण तिला तिचं भविष्य ऐकायचं होतं. तिच्या भविष्यात खरंच प्रॉपर्टी मिळणार आहे का, अशा गोष्टी तिला विचारायच्या होत्या. परंतु गुरुजी तर आता निघून गेलेले असतात. अर्जुन धावत येतो बाहेर आणि गाडीत येऊन बसतो. अर्जुन सांगू लागतो की तन्वी तिथं आलेली होती. तेव्हा सायली म्हणते काय, आणि मग अर्जुन सांगतो की हे घे. आणि मग त्या पेंडन गळ्यात घातलं का साक्षीनं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, तिने मला आणून दाखवलं. पण मग सायली म्हणते की ती घालेल का गळ्यात पेंडन. तेव्हा मात्र इकडे सायलीला अर्जुन म्हणतो की हो घालेल, मे बी होऊ शकतं असं स्पष्टपणे सांगितलं जातं. त्यावेळेस अर्जुन तो व्हिडिओ त्या दोघांना दाखवतो आणि म्हणतो की हे बघ. तो व्हिडिओ दाखवल्यानंतर मात्र इकडे त्या दोघांनाही धक्का बसतो. सायली म्हणते की म्हणजे उद्याच्या उद्या आपण हा व्हिडिओ कोर्टात दाखवूया, असं सायलीचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे, कारण यावरून स्पष्ट होत आहे की त्यांच्या दोघींमध्ये असलेली घनिष्ठ मैत्री. म्हणजे ही जी साक्षीसाठी प्रिया आहे, तन्वी आहे, ती मुद्दाम साक्ष देते, त्यांचं जे नातं आहे ते कोर्टाच्या समोर उघड होणार आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे चैतन्य त्याचबरोबर सायली तो व्हिडिओ पाहतात. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे मला कळत नाहीये ती दामिनी आहे ती कशा पद्धतीने रिॲक्ट करेल, नक्की काय करेल मला नाहीये समजत. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे की आपल्याला नक्कीच काहीतरी अशी गोष्ट केली पाहिजे. आपल्याकडे जरी ते पेंडंट असलं तरीही आपण पोलिसांना ते दिलेलं नव्हतं, ते इल्लीगल केलेलं आहे.
त्यामुळं आपल्याला पुढच्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, हे अर्जुन सायली आणि चैतन्याला सांगत असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टामध्ये अर्जुन उभा आहे आणि कोर्टामध्ये आता केस स्टँड झालेली आहे. अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिखरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत आणि मग साक्षीला बोलवण्यासाठी तो परवानगी मागतो. साक्षीला बोलवलं जातं आणि त्यासोबतच साक्षीला जेव्हा बोलवलं जातं तेव्हा मात्र इकडे अर्जुन तिला विचारतो की तुमच्या गळ्यात म्हणजे तुम्ही असं तुमचा ड्रेसिंग सेन्स आहे तो चांगला आहे, पण तुमच्या गळ्यात एखादं लॉकेट एखादं पॅन्डन असं काही आहे का, असं विचारलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन जो आहे तो शांतपणे हे सगळं बोलत असतो, परंतु साक्षी मात्र घाबरलेली असते आणि साक्षीला कळत नसतं. आणि मग अर्जुन म्हणतो की आज कोर्टाच्या समोर मी अशी गोष्ट सादर करणार आहे की जी पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसेल. आणि अर्जुनने मग कोर्टाच्या समोर तो जो पुरावा आहे तो सादर करायला सुरुवात केलेली असते. आणि तो पुरावा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ते लॉकेट, जे लॉकेट अर्जुनला कोर्टाच्या समोर सादर करायचं असतं. आणि ते लॉकेट कोर्टाच्या समोर अर्जुन दाखवतो आणि तिथे साक्षीचा बँड वाजवतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.